दर्पण न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभागातून आढावा या विशेष कार्यक्रमात आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 चिखली बोरेवस्ती साने चौक सामान्य वस्ती या भागातून आज आपण आढावा घेत आहोत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार ज्यांनी खरं तर चिखली परिसरात असेल या मोरेवस्ती परिसरात असेल आणि गेली 10 ते 12 वर्षापासून हे अनेक चांगल्या समाजोपयोगी कार्यातून नेहमीच समाजसेवा करण्याचं काम जे करत आहेत असे इच्छुक उमेदवार सौ रुपालीताई पांडुरंग साने व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते पांडुरंग साने आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत. सर्वप्रथम ताई तुमचं महाराष्ट्र दर्पणमध्ये स्वागत आहे आणि तुमचं सर्वप्रथम नाव सांगा आणि आपला प्रचार कसा चालू आहे. नमस्कार, मी रुपाली पांडुरंग साने. आपला प्रचार मिशन हा एक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. त्याला प्रचार न म्हणता आम्ही एक स्नेह भेट म्हणून लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आपण पाहतोय आता अजून आचारसंहिता झाली किंवा निवडणुकीची कोणतीही घोषणा चालू नाही, परंतु सर्व इच्छुकांनी ज्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली कुठेतरी गेल्या वर्षी आपला हा प्रभाग 50-55 हजारच्या आतमध्ये होता. यावर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वात मोठा क्षेत्रफळाने आणि मतदारसंख्येने सर्वात मोठा आपला हा प्रभाग आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याची कमी वेळ मिळतोय याची धास्ती घेऊन आपण प्रचार सुरुवात केली. नाही, धास्ती म्हणावं असं नाही. आपलं कार्य आताच नाही. आम्ही राजकारणात जरी आता उतरत असतो तर आमची समाजसेवा 10 वर्ष चालणार. त्यामुळे समाजसेवेच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचलेलो आहोत. ती फक्त आता एक गावठी भेट असेल बाबा बराच मोठा आता प्रभाग आहे, वेळ भेटतोय नाही भेटतोय तरी लोकांना भेटताना लोक म्हणतात काही आपल्याकडे यायची गरज नाही, तुमची कार्य आहेत, म्हणजे टँकरची सुविधा आपल्याकडे, म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तर टँकरची सुविधा आहे, आपल्या सुविधा आहे, त्यामार्फत आपण बऱ्याच लोकांपर्यंत कनेक्ट आहोत. पण एक भेट म्हणून फिरणं गरजेचं आहे. खरं तर फक्त पिंपरी चिंचवड नाही तर एक महाराष्ट्रभर ट्रॅक्टर चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून याच आपले इच्छुक उमेदवार रुपालीत आहेत, ताई आहेत. ताईने कोरोना काळात पांडुरंग साने असतील किंवा ताई कोरोना काळात तर सेवा केलीच, परंतु ज्यावेळी पाण्याची टंचाई या भागात खूप होती त्यावेळी ताईंनी स्वतः ट्रॅक्टर चालवून या नागरिकांच्या सेवेकरता पाण्याची खरं तर पाण्या एवढं पुण्य कोणतं नाही आणि ते पुण्याचं काम तुम्ही केलं होतं. ताई, या प्रभागात आपण गेल्या काही वर्षापासून पाहतोय की पाण्याचा खूप मोठा प्रश्न, दूषित पाणी असेल किंवा वेळोवेळी पाणी येण्याचा अनेक प्रश्न गंभीर येणाऱ्या काळात तुम्ही जर समजा नगरसेविका होणार आहात किंवा झाले तर यावर तुमचा काय उपाययोजना असते? नक्की, मूलभूत गरजा तर आहेत, पण मूलभूत गरजांवर काम करत असताना त्यांच्या मुळापर्यंत काम करणं गरजेचं आहे. आता आम्ही 10 वर्षाची समस्या करतोय, आपल्याला समजले की नुसतं गाणं पाणी आम्ही देतो म्हणजे प्रेशर वाढवू, आम्ही वेळच्या वेळी पाणी सोडू किंवा रस्ते चांगले करू हे म्हणून होत नाही, आम्ही ड्रेनेज व्यवस्थित करू. पण मूळ काय आहे की पाईपलाईन ह्या जुन्या आहेत, 20 वर्ष झाले त्याच्यामध्ये. काही पाईपलाईन तर लीक आहेत, त्याच्यामुळे घाण पाणी येणे किंवा काही ठिकाणी आता लोकसंख्या वाढलेली आहे तर तिथे ऑलरेडी पाईपलाईन छोटी आहे, पण टाकतानाच आता पाईपलाईन मोठ्या टाकावं लागणार. म्हणजे 4 याच्या असतील, म्हणजे 4 इंची असेल तर त्या 6 इंची टाकणे गरजेचं आहे. पण आता काय झालंय, बऱ्याच ठिकाणी टाकल्या गेल्या त्या 4 इंची टाकल्या गेल्या, आधी मोठ्या होत्या. 6 इंची पेक्षा आपल्याला डबल करावं लागेल, मला वाटतं 8 इंची तरी करावं लागेल. म्हणजे लोकसंख्या झपाट्याने वाढते. आपण 10-5 वर्षापूर्वीची लोकसंख्या बघा ना आताची लोकसंख्या बघा, पाण्याचा पुरवठा आहे तेवढाच आहे आणि कमी नाही, पण लोकसंख्या वाढली पण त्या दृष्टीने पाईपलाईन मोठ्या करणे. आता ड्रेनेजची समस्या आहे. आता ड्रेनेज कसं होतं, प्रत्येक वेळ चॉक होतच फुल्याबरोबर. आमच्या ह्यांना फोन असेल, मला फोन असेल, आमची येतात 2 मिनिटात तिथं असं राहतं. पण नुसते ड्रेनेज उचलून उपयोग नाही, म्हणजे ते साफ करून उपयोग नाही. म्हणून काय आहे की मेन लाईनच क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि ड्रेनेजची जी सोसायटीतून ज्या लाईनी जातात त्या उलट्या आहेत, म्हणजे ज्या मेन लाईनीला त्या ड्रेनेज जॉईन व्हायला पाहिजे तर त्या उलट्या ठेवतात. असं आमची काय झालं, उलटे जर ड्रेनेज जात असेल तर ते ड्रेन वारंवार ते तुंबणारच, किती जरी त्यांना क्लिअर केली, पण सिस्टीमच चुकीची आहे. त्या मुळात काम करणं गरजेचं आहे. ते ड्रेनेज लाईन सरळ करणे किंवा त्या रस्त्यांची. आणि काय होतं, पावसाळ्यात पाणी घरात शिरलं पाहिजे. आता बऱ्याच नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणून सगळ्यात घरात पाणी. ह्याला कारण काय की रस्ते वरवर चालले, घरं आहे तिथे पण रस्ते वरवर चालल्यामुळे रस्त्याचं पाणी घराने चाललं. मग रस्ते करताना जर ते खोदून जर खाली जर रस्ते केले तर ती समस्या मुळापासून संपेल ना. आणि येणाऱ्या पावसाचं पाण्याला स्ट्रॉंग वॉटर पाणी जाणार,
लोकांची म्हणजे हे होतं ना, घरात पाणी येतात करायचं काय, लोक काय करतात ड्रेनेजला होल पाडणे, ते योग्य नाही. काय होतं त्या ड्रेनेज मध्ये मग माती जाते, कचरा जाते, त्या जास्त ड्रेनेज मध्ये आम्हाला त्यामुळे स्ट्रॉ मोटर टाकण्यात मग मुळात काम करणं गरजेचं आहे. तिथं वरवर काम करण्यात आलं. आम्ही अभ्यास 10 वर्ष चालू करतो समाजसेवेच्या मार्फत आणि राजकारणात जाऊन पद मिळून त्याच गोष्टी करता येतील, त्यासाठी पदच हवं. काही लाईट प्रसार देतात हे तर मूलभूत गरजेचं आपलं प्रश्न आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहर एक औद्योगिक शहर आहे आणि या मोहिमेची परंपरा सर्वात जास्त उद्योग नगरी आणि या कामानिमित्त आलेल्या आपल्या तिथून अनेक महिला कंपनी काम करण्याकरता जातात किंवा कॉलेजच्या मुले महिला मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन असेल या भागामध्ये मुलींच्या आणि महिलांचा एक कायदा तुम्ही अनेक वर्षांपासून महिला बचत गट असेल किंवा तुमच्या नवदुर्गा या नवदुर्गा शक्ती या संघटनेच्या मार्फत एक चांगलं काम होतं. येणाऱ्या काळात या महिलांच्या सुरक्षेकरता काय पाहू शकतो? नक्कीच मी 4 वर्षापूर्वी माझा नवदुर्गा सखी मंच स्थापन केली. तर आता महिला आपल्या कनेक्ट राहायला पाहिजे. आता कसं होतं, आपण एकदा फिरलो त्यांच्याशी बोललो, परत आपण त्या सोसायटीत कारण असेल तर जाऊ शकतो. पण नवदुर्गा सखी मंचच्या माध्यमातून त्या महिला काय करतात की त्यांच्या काही समस्या असेल तर त्या मला सांगतात. आता बऱ्यापैकी चहा ते ह्याची गाडी फिरते काय पेट्रोलियमची. आम्ही चौकीत अर्ज दिल्यापासून पेट्रोलियमची गाडी संध्याकाळी मागे मला वाटते जे कंपनीच्या गाड्या येतात त्या मुलांवरती हल्ला झाला, ती कोयत्यांनी हल्ला होता त्यावेळेस आम्ही चौकीला अर्ज दिला होता आणि त्या आरोपींची आम्ही धिंडही काढली होती. त्याचा व्हिडिओ पण आपल्याकडे आहे, तुम्हाला माहिती असेल तर आम्ही देतो. त्याच्यानंतर पेट्रोलियमच्या गाड्याही संध्याकाळच्या फिरतात. त्याच्यानंतर काय मला असं वाटतं की तक्रार आली नाही, पण आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन आहे. ती तक्रार आली की त्याच्यावर आम्ही लगेच उपाययोजना करू आणि महिलांना पण एक कुठंतरी म्हणजे माझ्यावर विश्वास वाटतो. मी सांगत नाही महिलांचे जे माझ्यावरती आता तर ह्यांनाच विचारा की महिलांचा एक माझा विश्वास आहे की ही ताई आपल्यासाठी नक्की काहीतरी करू शकते, ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहू शकते. आणि दादांनी या सगळ्याचा पाठपुरावा करून मला महिला दक्षता समितीचं पदही दिलेलं आहे. त्यामुळे महिलांचे मी बरेच पर्सनल विषय सोडवले, पण मी ते समाजात आणत नाही समोर, कारण तिचा पर्सनल विषय असतो त्याचं आपण राजकारण घेऊ शकतो. आणि शिकली मुलं आपण पाहिलं 90 ते 93 काहीतरी आरक्षण आरक्षित आहे. किंवा या आपल्या प्रभागात आहे की अजून मला वाटते गार्डन आहे की नाही किंवा सभेत तर येणाऱ्या काळात गंभीर ज्या प्रश्न आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्याला समोर आम्ही आमदार निलंगाच्या मार्गदर्शनाखाली जास्त काही प्रश्न आमच्या समोर आहेत. मुळापासून काम करणे, आपला वेळ जो आहे तो कमी करणे, या सगळ्या गोष्टीचे मी पाठपुरावा नक्कीच करणार. शेवटचा प्रश्न खरं तर प्रत्येक यशस्वी पोलिसाच्या पाठीमागे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो त्यांच्या पाठीशी खरं तर तुम्हाला यशस्वी करण्यासाठी सांगून तुमची पाठी नेहमीच तुमच्या पाठीशी त्यांचा या राजकारणात तुमच्या पाठीशी किंवा तुम्हाला त्यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन करायचं त्यांच्याच पायावर ते 20 वर्ष झालं समस्येला जायचं लग्न झालं मी 5 वर्ष त्याच्यानंतर मी त्यांचं म्हणजे जी समाजसेवा आहे ते पाहून मी त्यांच्या पावलं बाहेर आलेले आहे. त्यांचा खरंच मोठा पाठिंबा सॉरी बाहेर पडणं म्हणजे घरातून पाठिंबा असं ठरवलं. कोणतीही महिला असेल, ती पायलट असेल, ती डॉक्टर असेल, ती वकील असेल, तर घरातून तिला सोपं असेल तर बिनधास्तपणे मी महिलाची प्रश्न स्वतःहून सोडू शकते, मी स्वतः घेऊ शकते की मला कुठल्याही प्रकारचं आठवत आहे की तू हा निर्णय तू का घेतला किंवा तू स्वतःहून काय घ्यायचं मला का नाही विचारेल असं त्यांचं कधी कुठल्या प्रकारचं दुर्लक्ष नसतं. त्यामुळे मी भक्कमपणे महिलांच्या पाठीशी राहू शकते. नक्कीच राजमाता अहिल्यादेवी असतील, जिजाऊ असतील, रमाई असतील किंवा अनेक सावित्रीबाई फुले असतील त्यांच्या पाठीशी एक पुरुष किंवा एक महापुरुष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होता. म्हणूनच या महामाता खरं तर या जगासमोर आल्या आणि रुपालीताईंच्या पाठीशी ज्यांचा खंबीर कायमच पाठीशी जे असतात ते त्यांचे पती आणि कोरोना काळात या भागातील ज्यांची लोकांची सेवा ज्यांनी केली ते युवा नेते पांडवा आणि आपल्या सोबत आहेत. भाऊ प्रचार कसा चालू आहे आणि येणाऱ्या काळात खूप मोठा वाढ आहे तुमच्या प्रचाराच्या पण मी सांगितलं की प्रचार नाही आमचा आमचे फक्त गाठीबिटी दौरा झाला आहे की जे आम्ही कोरोना काळात काम करतोय लोकांची मदत केली लोकांची सेवा केली
ती सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हाच आमचा हेतू आहे. इलेक्शन उद्या येईल, उद्या अनेक उमेदवार येतील, नवीन नवीन चेहरे बाहेर येतील, पण आम्ही फक्त एकच आमचं काम चाललंय की लोकांना आम्ही काय कामं केली ते आम्ही लोकांपर्यंत दाखवलं पाहिजे. आणि आता आपण ज्या सोसायटीमध्ये उभे आहे, ते स्वप्नगरी सोसायटी, त्या सोसायटीमध्ये अनेक वर्ष ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. त्या सोसायटीचे मेंबर बरेच या ठिकाणी आहेत. स्वतः मी उभं राहून दिवसभर ड्रेनेजची मोठी गाडी बोलवून स्वतः दिवसभर उभं राहून अख्खी लाईन क्लिअर केली. आणि ह्या सोसायटीमध्ये लाईन चॉकअप झाली की दरवर्षी पावसाळ्यात आणि 4-5 घर आहेत, ते घर दरवर्षी पाऊस होतो, पाण्यात गुडघेवढे पाण्यात प्रत्येक घरामध्ये दरवर्षी आम्ही त्या घराने मी जातो आणि पाणी काढण्याचा प्रयत्न करतो. हेच आपल्याला फक्त दिखावापुरतं करायचं नाही, कायमचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पद पाहिजे. पदासुद्धा आपण पालिकेमध्ये भांडण करू शकतो, आपल्या प्रभागासाठी निधी आणू शकतो. निधी मिळालं तर कामं होतील, कामं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी कायमच्या बंद होतील. तर आता अनेक पुढारी येतील, नेते येतील, दिखावा करतील, पण तसं नकोय. आपल्या वरवस्तीतील नेतृत्वातील आम्हाला ह्या भागातील लोकांनी जर एक स्वतःच मनाची तयारी केली की चेहरे बदला आणि काम करण्याला संधी द्या. हो, आता आपण 4 दिवसापूर्वी एक बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे या ठिकाणी ठरवलं होतं की परंतु प्रभाग 1 मध्ये आता आम्ही सध्या करतो की आज राष्ट्रवादीच्या इथल्याही उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आलो. तर असा कोणता मेसेज तुम्हाला आहे का की माहिती नाही, वर्ष लेवलची गोष्ट आम्हाला काही त्याची आधीच आले नाही. वर्ष जे निर्णय असतील आपल्या भागाचे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते दोघंही काम करतो. अशी महिला मी काही दिशेने दिली ते आम्हाला मान्य आहे. आपल्यासोबत या प्रभागातील काही महिलाही आहेत, त्यांना विचारूया त्यांचे प्रश्न नक्कीच आहेत. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या या प्रभागातील अडचणी किंवा लोकांच्याही माझं नाव मनीषा राजाराम मोरे. मी शिक्षक आहे आणि रुपालीताई बरोबर आज आम्ही 5 वर्ष जास्त 9 वर्ष झाली काम. रुपालीताईंचं काम म्हणजे महिलांचं तर त्यांची समाजसेवा म्हणजे जे कोणी ऑफिसमध्ये जाईल त्यांचे प्रश्न मांडले त्यांच्या समस्या कधी ती म्हणत नाही किंवा काही अवेलेबल नाही आणि विचारणार काय तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे महिलांचं असू द्या कोण पण फोन कधी गेला कोणत्याही वेळेस तर महिला म्हटलं की संसार आहे घर आहे सगळं आहे पण नाही ती लगेच फोन केला 7ला तुम्ही कॉल करा लेडीज आमच्या इथे कसं असतं पाणी सकाळचा प्रॉब्लेम ताईंना फोन 7 वाजता 6 वाजता ताईला नाही फोन केला काय तुमच्या इकडे का इकडे टँकर पाठवते किंवा काय असेल तो प्रॉब्लेम कसल्याची गाडी नाही आली लेडीजचे प्रॉब्लेम हेच असतात माणसं कसं आहे घोड्यात नसतं आम्हाला जाणार दिवसभर लेडीज घरी असतात आणि दुसरा प्रश्न आता तुम्ही म्हणता ते जबाबदारी खाली सुरक्षितता जागोजागी मोठ्या वगैरे उभी असतात रुपालीताईंनी ते पण सांगितलं आता मध्ये आमचा कार्यक्रम झाला मुलींना एवढं विश्वासात घेतलं त्यांनी की तुम्ही मला येऊन सांगा मी तुमचं नाव सुद्धा कोणाला करून देणार नाही की तुम्हाला काय त्रास आहे तुम्ही रस्त्याने जात आहे तुम्हाला कोण काय बोलतंय आणि त्याच्यासाठी ती असा एक संघटना मुलींची पण स्थापन करणार आहे तर तिने सुरुवात केली आहे त्या कामासाठी आणि हे खूप मोठं काम आहे या मी म्हणते 2000 सालापासून मी इथे या गोष्टीवरती कोणीच लक्ष नाही दिलं की मुलींची महिलांची सुरक्षितता काय येते मुली महिला रस्त्याने जाताना 4 मुलं उभे राहिले तर खाली मान घालून जावं लागतं का बोलून खाली मान घालायची जर समाज म्हणतोय आपल्याला 50% आरक्षण आहे महिलांना मग महिलांनी का खाली मान घालून चालायचं मग त्याच्यावरती काय रुपाली ताई करणार मी तर म्हणजे असं नगरसेवक मिळणेच नाही रुपाली ताईंनाच विजय केला पाहिजे हम तुम्हारे साथ है. खरं तर या ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुलींच्यासाठी एक संघटना उभा करणार आहे खरं तर काही फक्त तुम्ही या वार्डासाठी किंवा या प्रभागासाठी नगरसेविका होणं गरजेचं नसून या शहरासाठी महापौर होणं खूप गरजेचं आहे आणि अशी महापौर या